राष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रपती निवडणूक, राज्यसभा निवडणूक, अनेक राज्यांच्या निवडणूक, अगदी मागची लोकसभा निवडणूक, या निवडणुकांमध्ये भाजपची जी राष्ट्रीय स्तरावरची रणनीती ठरली, त्यामध्ये एक मराठी मोहरा सुद्धा आहे. आणि तो मोहरा म्हणजे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री विनोद तावडे. सर, तुमचं स्वागत आहे लोकमतमध्ये. मला अजूनही आठवतं आहे, मार्च 2022 नाशिकला भाजपचं चिंतन शिबिर झालं होतं आणि त्या शिबिरानंतर तुम्ही पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा तुम्ही 2014च्या विधानसभा निवडणुकीचा डेटा घेऊन आगामी काळात राज्यामध्ये भाजपने काय केलं पाहिजे आणि काय परिस्थिती आहे तो लेखाजोखा मांडला होता आणि नंतर मग ऑपरेशन लोटस झाले. मला असं वाटतं की 2022च्या वेळी पुढच्या 24ची तयारी एका बाजूला चालू होती आणि दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने जी शिवसेनेमध्ये खतखत होती ती प्रॉपर दिसत होती काय चाललंय ते. पण त्याला एक योग्य वेळ यावी लागते. पण ती वेळ येण्यासाठी वाट रिकामी पाहता येत नाही. त्यामुळे ती वेळ येण्याची वाट पाहणं आणि बरोबर आपली दुसरी तयारी करणं, या रणनीतीवर त्यावेळी भाजप आपल्या पद्धतीने चालू होता. कारण एकनाथ शिंदेने आमदार फोडून आणणं इतकं उपयोगी नव्हतं. तर ज्या प्रकारचं शिवसेना हे नाव, धनुष्यबाण हे चिन्ह हे हिंदुत्वाशी जोडलेलं आहे आणि ते हिंदुत्व इथे दिसत नाही आणि म्हणून ते बाहेर पडत आहे, हा त्यातला भाव उत्पन्न होणं महत्त्वाचं होता की जो झाला. आणि मग एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमचं इथे येणं झालं. पण तुम्ही महाराष्ट्रातून दिल्लीला गेलात किंवा तुम्हाला पाठवलं जे काय असेल, त्यावेळी महाराष्ट्रातला एक प्रभावी मराठा नेता दिल्लीत गेला, महाराष्ट्रातून गेला. तर आज तेच विनोद तावडे सगळीकडे संकटमोचक म्हणून फिरताना दिसतात. बिहार असो, अजून कुठलं राज्य असो, हे संकटमोचक म्हणणं तुम्हाला आवडतं की त्रासदायक वाटतं? ते संकटमोचक हा शब्द बरोबर नाही. मला असं वाटतं की ती अशी मिशन्स असतात, टास्क असतात आणि पक्षाच्या केंद्रीय स्तरावर असे काही नेते लागतात की जे त्या जसं बिहारमध्ये नितीश कुमारांना आम्ही BJPवर आणलं, तर सातत्याने नितीश कुमार BJPच्या सरकारमध्ये होते आणि अचानक लालूबरोबर का गेले, तर याचा आम्ही शोध घेत होतो. आणि तो शोध लागला की यांना कुठेतरी काँग्रेस आणि बाकी पक्षांनी ॲश्युअर केलं आहे की तुम्हाला आम्ही इंडिया अलायन्सचं एक PMचा चेहरा प्रोजेक्ट करू. नितीशजींना हे माहिती होतं की आपण PM होणार नाही, पण 2024ला PMचा चेहरा प्रोजेक्ट झाला तर 2025ला बिहारमध्ये त्याचा उपयोग होईल आणि अजून एक टर्म आपण सहज त्यातली जिंकू शकतो, म्हणून ते गेले. आणि ज्या दिवशी ठरलं की कन्व्हिनर हे नाहीत, काँग्रेसचे अध्यक्ष त्यातले राहतील, ती फिल्म जवळजवळ मी ती मीटिंग ही 32-34 वेळा पाहिली. आणि जी नितीशजींची बॉडी लँग्वेज असं होती, ते मुद्दे आम्ही ज्यावेळी चर्चा केली किंवा इथे नितीशजी डिस्टर्ब आहे, आता आपण टॅप केलं पाहिजे आणि झालं. आता हे जे टास्क दिलं जातं ना, हे संकट नसतं, हे तुम्हाला एक दिलेलं मिशन आहे. माझा मुद्दा वेगळा होता हे विचारण्यामागे, की महाराष्ट्रात पहिल्या टर्मच्या वेळी तुम्ही स्वतः पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, हे सगळे नेते अडचणीत आणले गेले किंवा अडचणीत आले. आणले गेले की नाही हे तुम्ही जास्त चांगलं सांगू शकाल, मी आणले गेले म्हणून किंवा आले. त्याच्यामुळे पहिल्या टर्मला जे काही चित्र महाराष्ट्रात झालं त्याचा परिणाम दुसऱ्या टर्मला भाजपला म्हणावं तेवढं यश मिळवण्यात झाला नाही, कारण सगळेच लोक दुखावले गेले होते. आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्ही दिल्लीला निघून गेलात. तुम्ही जर इथे असतात आणि ही मी जेवढी नावं घेतली ही जर त्यावेळी संकटात आली नसती, अडचणीत आली नसती, तर कदाचित आज जे सगळं मोडतोडीचं सगळं राजकारण सुरू झालेलं आहे त्याला कुठेतरी चाप बसला असता असं वाटत नाही का? मला वाटतं प्रत्येकाची त्यावेळेची कारणं वेगळी होती, सगळ्यांची काही समान कारणं होती असं मला वाटत नाही. पण अशावेळी जसं मी विचार केला की माझं तिकीट जर कापलं असेल तर ते कापलं म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा आपल्याला पार्टीने दिलं सुद्धा खूप आहे ना. म्हणजे 35व्या वर्षी मुंबई प्रदेशचा अध्यक्ष, तोपर्यंत सगळे अध्यक्ष 55-60चे व्हायचे, विरोधी पक्षनेता
20 वर्ष आमदारकी, त्यातले 5 वर्ष मंत्रिपद, 9 खाती, म्हणजे युती सरकारच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये ती 9 खाती 9 जण सांभाळत होती, नंतर पण 9 जण सांभाळत होती, ती एका माणसाला. इतकं पक्षाने आपल्याला भरभरून दिलं आहे आणि एकदा तिकीट नाही दिलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की पक्षाचं काम आपण केलं पाहिजे. मी परवा गोपाळ शेट्टींबरोबर सुद्धा गप्पा मारताना त्यांना स्वतःला काहीच नको होतं, पण 40-40 वर्ष ज्यांनी पक्ष बांधलाय. नाही, ते मला मान्य नाही, त्यांना स्वतःला नको होतं हे मान्य नाही. त्याचं कारण असं की ते भले आता हे सांगणं झालं की त्यांना पक्षासाठीच पाहिजे होतं वगैरे. खासदारकीच्या वेळेस आहे तिथे पियुष गोयलला आणून दिलं तुम्ही, आता देखील तुम्ही तिथं उपाध्यायांना आणलं. जो माणूस वर्षानुवर्ष त्या मतदारसंघात कष्ट करतोय, बरं ते म्हणतायत की माझं दोष काय ते सांगा, माझी चूक काय ते सांगा, तेही त्यांना सांगत नाही आणि आपण बाहेरची माणसं देतो. पक्षामध्ये बाहेरून घेणाऱ्यांचं स्वागत होतं, मग ते राष्ट्रवादीमधून येणारे असोत, शिंदे गटामधून येणारे असोत किंवा अजून कुठले असोत, त्यांचं कौतुक होतं. आणि जे वर्षानुवर्ष भाजपमध्ये सतरंजा उचलायचं काम करतायत त्यांना काहीच दिलं जात नाही, हे खतखत लोकांमध्ये आहे ना. त्यातली 3 गोष्टी. एक तर संजय उपाध्याय काही पाकिस्तानमधनं नाही आला, हा भाजपचा 25 वर्ष काम करणारा कार्यकर्ताच आहे आणि चांगलं काम करणारा कार्यकर्ता, जे ॲप्रिशिएट होतं. पण त्यांना विधान परिषदेचे मार्ग होते ना. नंबर 1. नंबर 2, गोपाळबाई हे नगरसेवक होते, आमदार होते, खासदार होते, नवीन कोणतरी चान्स त्याला मिळणारच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बाहेरून आला म्हणजे पाकिस्तानमधनं आला असं नाही. जो कोणी दिला, म्हणजे समजा मी तिथे गेलो तर मला मुळात गोपाळबाईंची लोकसभा लढवायला सांगत होते, मीच नकार दिला, त्यामुळे गोपाळबाईंनीच मला आग्रहाने तिकडे घेऊन गेले. मी गेल्यानंतर बोरिवलीमध्ये जे गेल्या 30 वर्षात जितका पैसा गेला तितका त्या 5 वर्षात तिथे गेला, विकास झाला. हे होतच असतं. पण पुन्हा गोपाळबाईंना 100% स्वतःला काही नको होतं, दिलं असं घेतलं असं, पण त्यापेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांना द्या त्यांचा आग्रह होता. तर मला असं वाटतं की त्यावेळीची ती कारणं असतात, त्यामुळे त्या कारणाच्या विषयामध्ये आपण एक रोल प्ले करतो, त्या रोल प्ले करण्यामध्ये आपण यशस्वी होतो, याचा एक वेगळा आनंद असो. तो बिहारमध्ये असो, यूपीमध्ये असो, राजस्थानमध्ये असो किंवा बोरिवलीमध्ये. याच प्रश्नाची दुसरी बाजू बघूया की भाजपमध्ये गेल्या 5-6 वर्षांमध्ये खास करून जे बाहेरनं लोक आली त्यांना मानाची पदं दिली गेली, त्यांना पक्षाचं धोरण सांगण्याची सुद्धा मुभा दिली गेली. तर यामध्ये तो तुमचा जो निष्ठावंत कार्यकर्ता नेता असतील, कार्यकर्ते मोठे असतील, ते दुखावले गेले आणि ती दुफळी भाजपमध्ये क्लिअर कट दिसते की आयारामांना तुम्ही मानाची पदं दिली. आणि अशी कितीतरी लोक आहेत पक्षामध्ये. केशव उपाध्याय उदाहरण म्हणून सांगायचं तर केशव उपाध्याय असतील, माधव भंडारी असतील, यादी करायला गेलं तर पूर्ण राज्यातून असे अनेक लोक निघतील. 100% एक गोष्ट मान्य करू की प्रामाणिक कार्यकर्ते असतात, त्यांना कधी कधी संधी मिळत नाही, खरं आहे. पण आम्ही बाहेरून माणसं आणली. समजा राधाकृष्ण विखे पाटील आम्ही आणले, कोपरगावमध्ये वाडणे, फरांदे, आम्ही इतकी सगळे आमचे सिनियर तिथे होते. एक आम्ही विधानसभा त्या सगळ्या पट्ट्यात संगमनेर जिंकली कधीच नव्हती, पण नाही जिंकली तरी चालेल, आणायचंच नाही. नांदेड एक विधानसभा आम्ही जिंकत नव्हतो, अशोक चव्हाण आणले, आणायचे नाहीत. आणि असे आणल्यानंतर त्यांना राज्यसभा दिली, त्यांना इकडे मंत्री केलं. मला असं वाटतं अनेकांना आणून तुम्ही विधान परिषदेला आणलं, त्यांचा काय फायदा झाला? ते मला असं वाटतं की विधान परिषद, जसं समजा आम्ही प्रवीण दरेकर आणले, बरोबर, तर प्रवीण दरेकरांचं मुंबई कोऑपरेटिव्ह या विषयामध्ये असणारं काम, योगदान त्यातलं, ते माघाटने जिंकलेले होते आणि त्या अर्थाने त्यांना आणल्यानंतर त्या ठिकाणी रोल दिला. आता जे नेहमीच मला असं वाटतं की सपोर्टिव्ह रोलमध्ये प्रवक्ता, कोषाध्यक्ष, व्यवस्था असे जे लोक असतात, अशांना संधी इन जनरल पक्षाला ठरवावं लागतं किंवा निवडणूक असो नसो 20% असे कार्यकर्ते आम्ही काही करून देणार. जसं 95ला सरकार आल्यानंतर राज्यपाल नियुक्तमध्ये इंदुताई नाकाणे, शालिग्राम बसय्ये बंधू, ही अशी जुनी मंडळी आमची, त्यावेळी प्रमोद महाजनाने आग्रह करून किंवा हे वर्ष कधीच भाजपचं सरकार येणार नाही, डिपॉझिट जप्त होईल तरी पण काम करणारी माणसं आहेत. शांताराम बापू करमळकर होते, जे संघटना म्हणून अशांना संधी त्यावेळी दिली होती. पण मला असं वाटतं की त्यावेळेचं राजकारणचं स्थैर्य आणि आजची स्थिरता यात खूप अंतर आहे. त्यामुळे त्यावेळी त्या प्रकारच्या पद्धतीनेच नेतृत्व निर्णय घ्यावा लागतो. जे लोक तुमच्याकडे आले त्याच्यात हर्षवर्धन पाटलांसारखे होते, ते म्हणायचे की मी भाजपमध्ये आलोय, मला आता शांत झोप लागते. आता ते गेले तुम्हाला सोडून, मग आता तुम्ही त्यांची झोप अडचणीत आणणार? मला असं वाटतं की ईडी जे आपलं काम करते ना,
ते असं कुठेतरी कथोकल्पित काम करत नाही, काहीतरी असतं ते त्या प्रोसेसमध्ये निघतं एवढं त्यातलं मग असतं. आता मग ईडीच्या भुजबळांच्या कारवाया बाबतीत काय समन्स भुजबळांनी आज सांगितलं ना, म्हणजे राजदीपच्या पुस्तकात त्यांनी म्हटलं, त्यांनी आज स्पष्ट केलं की असं काही माझं नाही आहे. पण तुम्हीच होतात त्या आंदोलनात, तुम्ही देवेंद्र फडणवीस. 70,000 कोटीचे घोटाळे झाले जलसिंचनामध्ये. गाडीभर आमच्याकडे पुरावे आहेत. त्या गाडीच्या अग्रभागी तुम्ही देवेंद्रजी होतात. ती गाडी कुठे गेली आणि ते पुरावे कुठे गेले मग? नाही, हा जो प्रश्न विचारतात ना की बाबा तुम्ही अशा प्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या अजितदादांना बरोबर का घेतला, असा प्रश्न लोक विचारतात. माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे, 2014ला 123 भाजपला मिळाले, उद्धव ठाकरे विरोधी पक्षात बसले, एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते झाले. त्यावेळी आमचं 6 महिने सरकार जे बनलं आणि चाललं ते ताजा भ्रष्टाचारी असणाऱ्यांच्या समर्थनावर चाललं. त्यावेळी लोकांनी हे प्रश्न नाही विचारले आणि आज हे विचारताय. नाही, पण त्याचं समर्थन नाही होऊ शकत ना. पण त्यावेळी कोणी प्रश्न नाही पण विचारला. अदृश्य हात होता तो पवारांचा असू शकतो, अजित पवारांचा असेलच असं लोकांना वाटलं नाही. अजित पवारांचाही होता सभागृहात, ते आर पाटील तेच तर अग्रभागी होते या सगळ्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय स्थिती काय घडते आणि त्यावर आम्ही काय भूमिका घेतो. म्हणजे हे राजकीय तडजोडी आहेत. राजकीय तडजोडी राज्याच्या हितासाठी. 2019ला जर भाजप शिवसेना युतीचं बहुमत आलं होतं, मोदींच्या नावावर मतं घेतली होती उद्धवजींनी, आणि मग तुम्ही अचानक काँग्रेसबरोबर जाऊन बसता, ही गद्दारी नाही आहे. खरी गद्दारी केली ही त्यावेळी, आणि आज गद्दारांचा पंचनामा करतात. माझं तर मत आहे की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रामाणिक राहिले असतील तर एकनाथ हे शिंदे. कसं झालं, तेरी कमीज से मेरी कमीज सफेद कैसी, असं झालं ना. हे समर्थन नाही होऊ शकत. पण ऑन रेकॉर्ड 80 तासांचं सरकार आधी आहे, नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. पण उद्धव ठाकरे बरोबर येत नव्हते म्हणून ते झालं ना. अहो, पहिल्या दिवशी ज्यावेळी निकाल आल्यानंतर आपण मातोश्रीवर बसू आणि ठरवू, नाही थांबा, नाही थांबा. मी होतो ना त्यावेळी, पाहत होतो सगळं. असं आहे की आम्हाला शिवसेना म्हणून माननीय बाळासाहेबांचा जो अनुभव आहे की संभाजीनगर महापालिका एकमेकाच्या विरोधात लढले, भाजपचे नगरसेवक कमी आले, माननीय मुंडे साहेब बाळासाहेबांना विनंती करायला गेले, बाळासाहेब दिलदारपणे त्याला घेत होता महापौर. हा जो शिवसेनेचा हे होता की नाही, इथे तर काही कमिटमेंट नाही, काही नाही. आता दिशा दिसते की आपण मुख्यमंत्री होऊ शकतो की आपल्या मुलाला करू शकतो, तर युती सोडले कुणाबरोबर युती? ज्या काँग्रेसने हिंदुत्वाला विरोध केला, राम मंदिरला विरोध केला, ज्या काँग्रेसचे बाळासाहेबांचं म्हणणं आहे की मी काँग्रेसबरोबर कधी जाणार नाही, वेळ पडली तर शिवसेना विसर्जित करेन, इतकं विचारांशी तडजोड करून गद्दारी तुम्ही करू शकता एका मुख्यमंत्रीपदासाठी. मला असं वाटतं की त्या काळामध्ये तुम्ही का नाही अप्रोच झालात मातोश्रीला? झालोच होतो, आधी प्रमोदजींबरोबर किती वेळा गेला असं? झालोच होतो, पण त्यांच्या डोक्यात जे मुख्यमंत्रीपद घुसलं होतं ते तयारच नव्हते काही चर्चा करायला. मी तुम्हाला जो पहिला प्रश्न विचारला होता ना, तो थोडासा टॅक्टिकल यासाठी आहे की ती जी नाशिकची पत्रकार परिषद आणि त्याच्या आधी चिंतन शिबिर झालं, त्यामध्ये तुम्ही 2014चे कॅल्क्युलेशन्स मांडले होते की आपल्याकडं 28% मतं पक्षाची म्हणून स्वतःची आहेत, त्याच्या खाली आपण कधी येणार नाही, त्याच्या वर गेलो तर सत्ता येते, आणि मग वर गेलो तर सत्ता येतं तर समोर महाविकास आघाडी आहे. मग आता काय? आणि मग पुढे 3-4 महिन्यामध्ये ऑपरेशन लोटस झालं, म्हणजेच विधान परिषदेच्या निकालाच्या रात्रीच बंड झालं. हे कसं काय झालं? हे सगळं जुळून आलं. मला वाटतं की मतं वाढवायची जी आम्हाला होती, 29 वरनं आम्ही 35-38 पर्यंत जाण्याचा जो प्रयत्न होता तो जनतेत जाणं. त्याच वेळी इथे ज्या राजकीय घडामोडी होत होत्या त्या आम्ही नीट बारकाईने ऑब्झर्व करत होतो सातत्याने. आता तर त्यातल्या बऱ्याच गोष्टी धर्मवीर 2च्या सिनेमातनं लोकांना कळायला लागले, कसं गटनेत्याला अपमानित केलं जायचं, कसं इव्हेंट मॅनेजर्स पार्टी चालवायला लागले होते, आलेले तरुण सगळे चालवायचे. अशा वेळी तर जे दुःख होतं, म्हणजे मंत्र्यांना वर्षा बंगल्यावरच्या गेटवर तास 2-2 तास, जसं भास्कर जाधव शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले होते, मातोश्रीच्या बाहेर 3 तास उभं राहावं लागून गेले होते. आता पुन्हा आले ते उभाटामध्ये, तो भाग वेगळा. मला असं वाटतं की ही जी आहे ना, आणि कुठल्याही नेत्याला आपल्या पक्षातले 35-38 आमदार आपल्याला सोडून निघाले ते कळत नाही. त्या नेत्याचा पक्षावर कंट्रोल नाही. ठाकरेंचं सरकार जसं चाललंय तसं चालू राहिलं असतं आणि ते त्यांच्या अंतर्गत कलहामुळेच पडलं असतं, तर त्याच्यात भाजपला चांगली संधी होती. पण आता जे काही कडबोळ्याचं राजकारण झालं, हे जे काही
जोडतोड झाली, अजित पवारला घेणं, एकनाथ शिंदेंना घेणं, ह्याच्यामुळं भाजपचं जे 100% भाजप स्वप्न होतं, जिथं तुम्ही 288 जागा लढवू शकण्याची क्षमता असताना आज तुम्हाला 150 जागा लढवाव्या लागतात. तर मला असं वाटतं की त्यावेळेच्या राजकीय स्थितीमध्ये तो निर्णय अतिशय योग्य होता. आणि आता अमितभाईंनी परवा म्हटलं आहे की 2029ला आम्ही आमच्या ताकदीवर जाणार आहोत. मग आता जे तुमच्यासोबत दोघं सोबत आहेत तेही तयार आहेत जायला. म्हणजे ते भाजपमध्ये विलीन होतील की कसं? मग कारण मला असं 100% कसं होणार ते? मला असं वाटत नाही विलीन होतील असं. पण जसं अजितदादांनी घोषणा केली की सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही बिना युतीच्या लढणार आहोत आमच्या ताकदीवर. शिवसेनेचा अर्धा त्या भाग कार्यकर्त्याला जे लढायचं आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, त्याला लढायची पूर्ण. पण तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं, शिवसेनेमध्ये फूट पडली, भावाभावात फूट पडली, घराघरात फूट पडली, त्याच्यामुळे शिवसेना दुबंगली गेली, आणि या सगळ्याचा परिणाम आता जे विधानसभेच्या उमेदवाऱ्या बघतोय, आई आणि वडील एकमेकाच्या विरोधात उभे आहेत, काका पुतण्या एकमेकाच्या विरोधात, भाऊ भावाच्या विरोधात उभा आहे, हे असं महाराष्ट्र हवा होता का भाजपला? असा अजिबात नको होता. पण याला जबाबदार एक माणूस झाला तर 19ला गद्दारी करणाऱ्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंमुळे. मग मुद्दा तोच येतो ना की त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं. मग आम्ही काय संन्यास घ्यायचा? असं होऊ शकत नाही. आम्ही जर प्रामाणिकपणे जनादेश पाळून पुढे चाललो होतो, त्यात कोणी गद्दारी केली, हां बाबा त्यांनी केली गद्दारी, जाऊ दे, आपल्याला, आम्ही राजकारणात आहोत ते सत्तेतना महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी आहोत, विरोधी पक्षात बसून प्रगती करायला नाही. हे आमच्या मनात स्पष्ट आहे. आणि सत्तेत बसत असताना कुठल्या गोष्टीवर कॉम्प्रोमाइज करायचं, कुठल्यावर नक्की नाही करायचं, ही आमच्या डोक्यात क्लॅरिटी आहे. हे जे काही आता चित्र महाराष्ट्रासमोर उभं आहे उमेदवारीच्या निमित्ताने, हे कॉम्प्रोमाइजचं आहे की तत्वाचं आहे की हे गद्दारीचं आहे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राविषयी ज्यावेळी मी बाहेर आता ऐकतो, मलाच वाईट वाटतं. काय म्हणजे बिहारमध्ये, युपीमध्ये लोक म्हणतात यार ये वो महाराष्ट्र नाही आहे. किंवा मी ते गमतीने एक गोष्टही सांगत की महाराष्ट्रात कोण कुठे, काय कुठे, हा इकडे, तो तिकडे, तो इकडे, हा इकडे, काही केलं तरी सगळं सारखंच वाटतंय. म्हणजे तुम्ही सुद्धा एका दमात कोण कुठल्या पक्षात आहे सांगू नाही शकणार. अवघड जातं कधी कधी. त्यामुळे मी म्हटलं की एक कुटुंब असतं, आई वडील असतात, त्यांना एक मुलगा एक मुलगी असते, वडिलांची आई असते, आणि त्यांच्याकडे एक मांजर, त्यांचं पेट असतं. तर हे 6 जणांचं कुटुंब आहे. तर आजी नातवाला म्हणते 6 आकडा काय बरोबर नाही, तू असं कर, कुत्रा घेऊन ये. मी आपण 7 हो. नातू म्हणतो हां आजी 7 चांगलं आहे म्हणले, पण आजी कुत्रा आला की मांजर निघून जाते, ते एकत्र राहत नाही. हां हे खरं आहे म्हणले. मग असं कर, तू लग्न कर, सून आली की आपण 7 हो. हां हां म्हणले, पण ताई लग्न करून जाईल म्हणले. तर पुन्हा 6 झाले म्हणले. अरे पण तुला मूल होईलच ना. हां माझी तू मरशील पण ना. म्हणजे काही करा ते तसं हा इकडे तो तिकडे. महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीतला महायुतीमध्ये गेला, तो इकडे गेला. त्यामुळे ही निवडणूक राज्यस्तराच्या नरेटिव्हची नसून विधानसभेच्या मायक्रो प्लॅनिंगची आहे. आणि तुम्हीच अजित पवारांना 10-12 उमेदवार पुरवले, आम्ही त्याला दिला, त्यांनी आवाज दिला, यांनी त्याला दिला, असं झालं. पण हे का करावं असं? कशासाठी ना हे सगळं? अशा शेवटी त्या पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांसाठी नाही, त्यांच्याकडे उमेदवार नाहीत ना, तर त्यांनी त्या जागा घेऊ नये, तुम्ही त्या जागा घ्याव्या. अट्टाहास कशासाठी सगळी? जागांचा आकडा हा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास बनवत असतो, आणि त्यासाठी त्या पक्षाला आवश्यक होतं. आणि महायुती म्हणून एक संघ राहणं ही आजची गरज आहे. आणि त्यामुळे उगाच जागा वाटपावरना भांडण करण्यात काही पॉईंट नाही. ठीक आहे, तुम्ही घ्या, उमेदवार नाही आहे, हा घ्या, असं करून ते आम्ही केलं. उमेदवारासहित जागा दिली पूर्ण नाही. विनोदजी, मी तुम्हाला वारंवार त्या एका प्रश्नावरती का नेतोय, याचं कारण असं आहे की 2014ला यश मिळालं भाजपला, 2019ला यश मिळालं, आणि नंतर मग महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. तुमच्या असं लक्षात आलं की आपला वोट शेअर जो आहे तो जर का वाढवायचा असेल तर विदाऊट शिवसेना तो वाढत नाही, हे लक्षात आलं, म्हणून मग बंड झालं असं तर नाही ना. उलट शिवसेना नसताना तो वाढू शकतो. कारण शिवसेना काँग्रेसबरोबर गेल्यामुळे हिंदुत्वाचा जो वोटर होता तो आमच्याकडे यायला लागलाच होता. म्हणजे खरं म्हणजे एकनाथ शिंदेचा ग्रुप आम्ही जोडला, कारण महाराष्ट्राला प्रगती जर करायची असेल तर चांगलं स्थिर मजबूत सरकार पाहिजे जे काम करणार आहे. घरात बसून माझं कुटुंब माझा विचार हे नाही चालणार. त्यामुळे ते आम्ही केलं. ते नसतं केलं तर शिवसेनेचा जो बेस आहे हिंदुत्वाचा तो
तो पूर्ण आमच्याकडे सरकला असतो पुढच्या 2.5 वर्षात आणि आम्ही 29वरनं 38-42% नक्की गेलो असतो. पण त्या 2.5 वर्षात जे महाराष्ट्राचं नुकसान झालं असतं ते अमाप झालं असतं आणि म्हणून शेवटी भाजपला पर्याय नव्हता की यांना घेऊन आपण एक महायुतीचं सरकार बनवू, जे बनवलं आणि आपण विकास पण मागच्या दोन्ही निवडणुका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून लढले. पक्षाला पहिल्या वेळी यश मिळालं, दुसऱ्या वेळी जे काही झालं ते महाराष्ट्रात पहिल्या वेळी चेहरा आम्ही दिला नव्हता. स्वतः नरेंद्र मोदी नागपूरच्या सभेत 19ला बोलले ते स्वतःच होते. म्हणाले मी पुन्हा येईन. पण जर 19ला पुन्हा येईल म्हणाले, आपण 14च्या जर 2014च्या सगळ्या आमच्या जाहिराती नाही जाहिराती नाही, नागपूरच्या सभेत ते बोलले होते. अच्छा नेता मेला आहे. ते ज्या ते पद्धतीने प्रदेशाध्यक्ष होते देवेंद्र फडणवीस तेव्हा 2014ला. सेम आता ते कालही बोलले, नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघांनीही देवेंद्र फडणवीसांची इच्छा पूर्ण होईल असं बोलले. ती विमानतळाची भाजपचा फक्त विमानतळाची. भाजपचं निवडणुकीचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांचंच आहे, महायुतीचं एकनाथ शिंदेचं आहे, ही आमच्यात क्लॅरिटी आहे. नाही, पण काल देवेंद्र अमित फडणवीसांची जी इच्छा आहे शहानी त्याचं काय? शिराळ्यामध्ये नाही, देवेंद्र फडणवीसांची जी इच्छा आहे त्याचं काय? ते मला त्यात ठरलं आहे ना की निवडणुकीनंतर एकत्र बसून ठरवू आपण. नाही, मग जी त्यांची चर्चा असते असं की- देवेंद्रजींची इच्छा ज्यावेळी एकनाथ शिंदे आले त्यावेळी पण होती, पण पक्षहितासाठी राज्याच्या हितासाठी देवेंद्रजींनी आपल्या इच्छेला मुरड घातली आणि मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला उपमुख्यमंत्री म्हणून काम करणं सोपं नसतं, पण पक्षासाठी आणि राज्यासाठी त्यांनी ते स्वीकारलं, हे कौतुकास्पद आहे. कालच्या शिराळ्याच्या सभेमध्ये अमित शहा असं क्लिअर कट म्हणालेले आहेत जाहीर सभेत की देवेंद्र फडणवीसांना जिंकवा, महायुतीचं सरकार आणूया. याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ महायुतीचं सरकार आणूया. देवेंद्र फडणवीसांना जिंकवा, शिराळ्यात कशाला? ते भाजप देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली इलेक्शन लढते आहे, तर भाजपला जिंकवा. पण आम्ही एक चर्चा नेहमी ऐकतोय की विनोद तावडे महाराष्ट्रात येणार, महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा तो एक स्ट्रॉंग चेहरा असू मराठा शकतो, चेहरा. होऊ शकतो, मराठा चेहरा आहे. ही आणि तुम्ही असं म्हणालात की ज्याच्या नावाची चर्चा होते तो कधीच मुख्यमंत्री होत नाही. पण असं नाही ना, तुमच्या नावाची आजच नाही, सातत्याने चर्चा सुरू आहे तुम्ही दिल्लीत गेल्यापासून. एक तर मी स्पष्ट केलं आहे की ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र. मला देश पातळीवर काम करताना जो आनंद मिळतो, मी म्हटलं असं 20 वर्ष आमदार, मंत्रीपद इतकं सगळं झाल्यानंतर आता आपल्या राज्यातलं राजकारण संपलं, आता आपण राष्ट्रीय स्तरावर करतो. समजा पक्षांनी सांगितलंच तर? मला पक्षाने विचारलं होतं की तुला विधानसभा लढायची आहे का, मी नाही म्हटलं मला देश पातळीवर काम करायचं आहे, मी स्पष्ट केलं. विनोदजी, तुम्ही आता राष्ट्रीय स्तरावरनं महाराष्ट्राकडे बघताय किंवा महाराष्ट्राची ही निवडणूक सुद्धा तशाच आशयानं बघताय. काल जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धुळ्याच्या सभेमध्ये एक है तो सेफ है हा नारा कधी दिला? जेव्हा योगी आदित्यनाथांचा नारा भाजपनी सगळीकडे पसरवायला घेतला, कटेंगे तो बटेंगे. लक्षात आलं की आपण निगेटिव्ह लाईनवरती प्रचार करतोय, म्हणून मग मोदींनी तो पॉझिटिव्ह लाईनवर आणला, एक है तो सेफ है. मला असं वाटतं दोन्ही नारेचा अर्थ एकच आहे. आम्हाला स्पष्ट म्हणायचं की देशातली जनता जर न विभागता राहिली, बट्टी नाही, तो आपण पण मग अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं की नाही, येतो अजितांकडे येतो. मुळात जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित आपापसात भांडत बसले, कापलेच गेले ना ते. मला काय वाटतं की आम्ही बटेंगे तो कटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे हे आमचं म्हणणं की देशातली जनता एक राहिली पाहिजे. आपल्याला तोडायचे प्रयत्न खूप लोक करत आहेत. मोदींचं भारताचं पंतप्रधानपद अनेक जगातल्या देशांना खूपत आहे, ते अनेक लोकांना इथे वापरतात आपल्या विरोधात, त्यामुळे आपण एक राहू असं आम्ही म्हणतो. आता काहींना असं वाटतं की कटेंगे तो बटेंगे याचा अर्थ धुळे लोकसभामध्ये 5 विधानसभेत तुम्ही पुढे होतात आणि एका मालेगावमध्ये एवढे मागे गेलात की तुम्ही हरलात. आता ज्याचा त्याचा पॉलिटिकल इंटरप्रेट जो तो आपल्या पद्धतीने करतो. आता अजितदादांनी म्हटलं की बुवा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. मुळात महाराष्ट्रातल्या जनतेने एक राहणं ही तर आपली संस्कृती आहे. छत्रपती शिवरायांची. नाही, अजित पवारांनी स्पेसिफिक योगींच्या विधानावर प्रतिक्रिया म्हणून सांगितलं, नाराजी होती ती. हे होणार नाही आणि हे असं कोणी बाहेरच्या नेत्यांनी येऊन इथं असं बोलू नये असंही बोलले ते. म्हणले की आपली हे नाही आहे. तर म्हटलं मुळात कोणीही आपापसामध्ये बटवारा झाला नाही पाहिजे, हे योगींनी म्हणले. चुकीचं काय? अजितदादा त्यांची वोट बँक ठेवून बोलतायत आणि आम्ही देशहिताचं बोलतो. अविनाशजी, इथंच हा मुद्दा येतो जो वैचारिक आहे.
की कटेंगे तो बटेंगे म्हटलं तर महाराष्ट्रात हिंदू विरुद्ध मुस्लिम ध्रुवीकरणात भाजपचा फायदा होईल असं वाटून योगीजी बोलत असतील. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागचा लोकसभेचा निकाल बघितल्यावरती असं वाटलं असेल की महाराष्ट्रामध्ये धार्मिक ध्रुवीकरण तसं होत नाही आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, धर्म जात पंथ यांना एकत्र आणूया, एक आहे तर सेफ आहे. महाराष्ट्र का वेगळा दिसतोय तुम्हाला देशात या बाबतीमध्ये की जिथे भाजपचं ध्रुवीकरण होत नाही, जे भाजपला हवं आहे? नाही मला वाटतं उलट ध्रुवीकरण दुसऱ्या बाजूने जे आता लोकसभेला वरळी विधानसभेमध्ये इथल्या मराठी मतापेक्षा शिवसेनेला मुस्लिम मतं जास्त पडली उबाटाला. ती लोकसभेलाही पडली. ती लोकसभेलाच म्हणतो मी, ती पडली उबाटाला. आता तो जो वोट जिहाद आहे तो चालतो आणि मग आम्ही म्हटलं किंवा बटेंगे तो कटेंगे तो चालत नाही. हे कसं काय चालतं? सहानुभूतीपर मत आहेत ती. मुद्दा असा आहे की मुस्लिमांची मतं शिवसेनेला पडली तर तो वोट जिहाद आहे म्हणायचं, आणि ती जर भाजपला पडली तर काय म्हणायचं? मुस्लिम मतं कुठे भाजपला पडली? याच्या आधी नाही, दिलीच पडली ना. समजा. नाही जेव्हा वोट जिहाद नाही पंतप्रधान मोदींना लोकांनी भरभरून मतं केली आहेत. सगळ्याच जाती धर्माचे लोक होते. माझं मत आहे की तुम्ही यावेळेच्या लोकसभेच्या आधीचा प्रचार मोदी आएगा तो मदरसा बंद करेगा, मोदी आएगा तो ये होगा, हा प्रचार यांनी केला आणि वोट जिहादचं अपील केलं. वोट जिहाद हा शब्द आमचा नाही, मुस्लिम मतदारांमध्ये फिरणाऱ्यांचा आहे. आम्ही आमच्या कल्पनेने आणला नाही आहे आणि तो प्रत्यक्ष दिसतोय आपल्याला. त्यामुळे आम्ही तर म्हटलं वोट जिहादचा फायदा होईल तुम्हाला महाराष्ट्रात असं वाटतंय? मला असं वाटतं की आज विधानसभेला हे होत नाही, कारण लोकसभेला अवघड असतं छोट्या छोट्या पक्षांना मतं मिळणं. पण आता MIM आहे, सपा आहे, वंचित आहे, हे सगळे असल्यामुळे मनसे आहे तुमची लाडकी. मनसे आहे त्यातली आमचे त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आमचा पक्ष आहे. त्यामुळे वैचारिक दृष्ट्या आम्ही. पण आता तुम्ही त्यांच्या विरोधात आणि ते तुमच्या विरोधात उभे राहिले. मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या जागा लढवायचं ठरवलं. एकट्या मुंबईला त्यातल्या 27 जागी काही त्यांनी उमेदवार दिले. ठीक आहे, काही ठिकाणी आम्ही त्या शिवडीला त्यांना पाठिंबा दिला आहे. आम्हाला अमितच्या इथे पाठिंबा द्यायचा होता त्या ह्याच्यामध्ये. पण तो आतून पाठिंबा आहे अमितला. नाही मला असं वाटतं की देवेंद्रजी आणि एकनाथजी या विषयात बोलून या 1-2 दिवसात त्यातली धोरण ठरवतील आणि मग ते स्पष्ट होईल त्यातलं. पण तुम्ही शिवडीमध्ये जाहीरपणे दिलाय तो जाहीरच केलेला आहे महायुती बाळा नांदगावकरांना. तिथे उमेदवारच नाही दिला तुम्ही. दिलाच नाही, आम्ही पाठिंबा दिला. महाराष्ट्राच्या निवडणुकीवर येऊ किंवा बहुतेक ठिकाणी तिरंगी चौरंगी अशा लढती लागलेल्या आहेत. बंडखोर आहेत, अपक्ष आहेत, छोटे मोठे पक्ष आहेत आणि इकडं महायुती महाविकास आघाडी आहे. काय चान्सेस दिसत आहेत? नाही मला ना एक महिन्या 1.5 महिन्यापूर्वी प्रामाणिकपणे असं वाटत होतं की हंग असेंब्लीकडे महाराष्ट्र चाललाय. पण दिवाळीनंतर ज्या पद्धतीने प्रचार आणि महाविकास आघाडीमध्ये जी जागा वाटपात भांडणं झाली ती त्यांना कंट्रोलच करता आली नाही. ती तुमच्याकडे खूप झाली. आमच्याकडे जागा वाटपात भांडणं कमी झाली. म्हणजे आता आम्ही बंडखोरांच्या पानभर याद्या छापल्या. बंडखोरी झाली ते मागे घेतली. मला म्हणायचं की जागा वाटपाच्या वेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा एकमेकाविरोधात बोलत आहेत. वाद नाही झाला, हे झालं किंवा नाही. दिसला नाही असेल ते. नाना पटोलेला काँग्रेसला काढावं लागलं चर्चेतनं. याचे सामाजिक परिणाम असतात. आम्ही 25 वर्ष उद्धव ठाकरेंबरोबर युतीच्या बोलणे केले, आम्हाला माहिती आहे काय होतं ते. पण ती सवय यांना नाही. पवारसाहेब जाणीवपूर्वक लांबच राहिले या सगळ्याच्यानं. त्यांना ज्या पाहिजे त्या जागा घेतल्या, बाकी तुमचं तुम्ही बघा. यातून महाविकास आघाडी जी एक संघ होती त्याच्यात जी फूट पडली आहे खालपर्यंत. आता राजेंद्र मोळकसारखा चांगला कार्यकर्ता काँग्रेसचा रामटेक त्याला जागा न देणं आणि तिथे हट्ट धरणं, म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही काही जागा सोडताना हवं तर हा कॅन्डिडेट घ्या हे म्हटलं. हे जे एकमेकाला पूरक धोरण महायुतीमध्ये घेतलं ते महाविकास आघाडीत दिसलं नाही. विनोदजी, मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांनी आंदोलन केलं. महाराष्ट्रात त्यांनी एक भूमिका घेतली होती. तळमळीने ते उभे होते ह्या सगळ्या प्रकरणाच्या मागे. आता त्यांनी सांगितले की एका जातीच्या आधारावर आपण निवडून येऊ शकत नाही कोणीच, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा स्टँड जाहीर केलेला आहे. मुद्दा असा आहे की 50% आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही आणि ती मर्यादा वाढवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे असं जे सांगितलं जात आहे. मग केंद्र सरकार या बाबतीत निर्णय का घेत नाही? मला सांगा हो, 2000 समजा आरक्षणाचा थोडा इतिहास विचार करायचा तर 1965ला पहिल्यांदा SC, ST, नोमॅनिक ट्राईब आणि OBC असं आरक्षण आलं. मग 80ला
अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणी केली. काँग्रेसच्या बाबासाहेब भोसलेंनी नाकारली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. कसा काय मी त्यात जात नाही. मंडल आयोगाच्या वेळी संधी आली होती की मराठा समाजाला त्यात घालायचं. त्याच्या काँग्रेस नेत्यांनी ते होऊ दिलं नाही. 1994ला शरद पवार साहेबांनी ओबीसी आरक्षण वाढवलं. तेव्हा मुंडेंनी पवारांना विचारलं ते 50% आपण पोचलो होतो. मग 2004ला न्यायाधीश बापट आयोग नेमलं. मराठा आरक्षणावरचा अहवाल तयार झाला. त्याच्यावर वोटिंग व्हायचं होतं. 4 बाजूने होते, 3 विरोधी होते. त्यातल्या त्या डॉक्टरबाई ज्या होत्या बोईटे, त्यांना हार्ट अटॅक आला. त्यामुळे त्या मिटिंगला जाऊ नाही शकल्या. खरं म्हणजे मिटिंग पुढे ढकलली असती तर 4-3ने पुन्हा मिळालं असतं. पण त्यावेळेच्या अध्यक्षांनी विरोधात मतदान करून ते 3-3 केलं आणि पुन्हा त्याच्यामध्ये आरक्षण केलं. 2014ला भाजपचं सरकार आल्यानंतर मीच पहिले 2 वर्ष त्या समितीचा अध्यक्ष होतो. नंतर चंद्रकांत दादा होते. आम्ही 13% आरक्षण दिलं, जे 50%च्या पुढे गेलं, जे आम्ही हायकोर्टात टिकवून ठेवलं. 19ला सुप्रीम कोर्टात गेलं, सरकार बदललं. पहिल्या 4 तारखांना महाविकास आघाडीचं कोणी कोर्टात दाखलच झालं नाही. त्यांनी इंग्लिशमध्ये मागितले, कोणी दिले नाही. त्यामुळे ते उडालं. त्यामुळे 50%च्या वर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की तुम्ही आयोग नेमून सर्वेक्षण करून जर आरक्षण दिलं तर ते टिकू शकतं. ते आपण केलं, ते टिकवलं आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये. त्या 50%चं हे उगाच केंद्रावर टाकण्याचं काही कारण नाही. यामध्ये गरज दुसरी फक्त जेव्हा मे 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण फेटाळलं, तेव्हा 102व्या घटना दुरुस्तीने राज्य सरकारचे आरक्षण देण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे गेले होते. हे सुद्धा एक कारण आहे. ते जरी कारण असलं, त्याच्यामुळेच राज्याला करता येत नाही ना. मुळात राज्याने आयोग नेमून जर केलं आणि ते 13% आम्ही मुंबई उच्च न्यायालयात टिकवलं, बरोबर आहे. त्या सगळ्या मुद्द्याच्या आधारे ते सुप्रीम कोर्टात टिकवता आलं असतं, जे महाविकास आघाडीने आशिष जे म्हणतो की आशिषजी जे म्हणतात घटना दुरुस्ती नंतर देखील हे करता येईल का? करता येईल ना. आता तर परत आले 105व्याने राज्य सरकारांना अधिकार. 10% इकॉनॉमिकल बॅकवर्डला जे केंद्राने आरक्षण दिलं ते 50 क्रॉस केलंच आहे आम्ही. त्यामुळे 50 क्रॉसला मान्यताच आहे. पण केंद्रात का असा कायदा होत नाही की 50%ची जी सिलिंग आहे ती काढूया आणि सर्वांना लाभ देऊया देशभर. माझं मत आहे की लाभ ऑलरेडी 50%च्या वर दिला ना 10% करून, आणि त्याला कोणी अडवलं नाहीये. तर जर मिळालाच आहे, संसदेमध्ये कायदा बनवून दिलं ना ते ईडब्ल्यूएस 10%. तसा कायदा पण देता येतच ना. मग तेच ना, मग केंद्र सरकार का करत नाही? अहो पण तसं जर या राज्याने अभ्यास करून प्रॉपर आयोगाकडे पाठवून जर केलं तर होईल ना. आता हे 2.5 वर्ष तर तुमचंच सरकार होतं. आता करू ना. आता मला आता निवडणुका लागल्या त्यानंतर करू. आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं का? आमचं स्पष्ट मत आहे की हरियाणामधला जाट असेल, गुजर असेल, पाटीदार समाज. पटेल असेल किंवा मराठा असेल, हा समाज मूळ जमीन मालक होता. ज्यावेळी ॲग्रिकल्चर इन्कम देशभरातल्या ह्याच्यात 40% होतं, आज ते 12%वर आलं आहे. त्यानंतर पिढ्यानपिढ्या जात 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 आता भावंड, काका, पुन्हा भावंड करत जमीन 1 एकर 2 एकर इतकी आली. ह्याच्यावर एक कुटुंब चालू शकत नाही. त्यामुळे तो आता आरक्षणात काही नोकऱ्या मागतोय. नोकऱ्या नाही म्हणून लग्न होत नाहीत तरुणांची. ही मराठा समाजाची आज स्थिती आहे. त्यामुळे त्याला आरक्षण देणं ही गरज सामाजिक आहे. ते द्यायचं आहे. या विषयात एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा खूप स्पष्ट आहेत. पण मला आश्चर्य वाटतं की शरद पवारांनी दिलं नाही, काँग्रेसने दिलं नाही, ह्या सगळ्यांनी दिलं नाही, आणि दिलं होतं आम्ही जे टिकवलं होतं तरी पण विरोध इथे का? हा प्रश्न. मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर काय? ते म्हणतात आम्हाला मराठ्यांना कुणबी करा. मला असं वाटतं की ते निजामाच्या काळामध्ये मराठवाड्यातल्या काही बेल्टमध्ये नोंदी होत्या. ज्या होत्या त्याला धरून आहे. पण ते राज्याला लागू, राज्यातल्या मराठ्याचं भलं कशात होणार आहे त्याचा आपण विचार केलाच पाहिजे ना. केवळ मराठवाड्यापुरतं करायचं असेल तर ते सोपं असतं. पण विचार महायुतीचा असा आहे की राज्यातल्या मराठा समाजाला कुठेतरी न्याय देणं गरजेचं आहे. त्या ह्याच्यावर आम्ही काम करतो. पण छगन भुजबळ आणि राहुल गांधी दोघंही जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी भूमिका घेतात. भाजपाची काय भूमिका आहे? स्पष्ट केलं भाजप. बिहारमध्ये मीच तर म्हटलं, आणि आम्ही बिहार विधानसभेमध्ये जातीगत जनगणनेला पूर्ण पाठिंबा दिला. पण ते होणार कधी? सुरू होईल आता. मुळात मला असं वाटतं की जातीगत जनगणना त्या त्या राज्यांनी सुरू करणं त्याला काय अडचण. आता तेलंगणाने घोषणा केलीच आहे
ती आता घोषणा केली आहे, महाराष्ट्र निवडणुकीपुरती केली आहे. आपण लोकसभेचा निकाल जर बघितला तर अजित पवारांना सोबत घेण्यामुळे भाजपचं नुकसान झालं. वोट शेअरिंग जे ट्रान्सफर व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत. अजित पवारांची मतं भाजपला मिळाली नाहीत, भाजपची अजित पवारांना मिळाली नाहीत. त्यांची एकच जागा निवडून आली, ती देखील सुनील तटकरेंची स्वतःच्या यंत्रणेवर निवडून आली. आणि नंतर जे काही भाजपच्या संघाच्या मुखपत्रातून असेल वगैरे ज्या पद्धतीची अजित पवारांवर टीका झाली, अजित पवारांना सोबत घेण्यामुळे भाजपचं नुकसान होत आहे असा एक सार्वत्रिक मतप्रवाह असताना पुन्हा अजित पवारांना सोबत घेण्याचा आग्रह का बरं धरला गेला? एक गोष्ट तुम्ही स्पष्ट डोक्यात घ्या की अजितदादांना 149 150ची मेजॉरिटी होती एकनाथ शिंदे आणि BJP. इतक्या थिन मेजॉरिटीवर सरकार नीट चालवणं शक्य नसतं. त्यावेळी अजितदादांसारखा एक मोठा 40-42चा गट येतोय, तर तो आला तर मग लाडकी बहीण असेल, शेतकरी शून्य बिल असेल, असे सगळे निर्णय करणं आणि विरोधी भाग सुद्धा खिळखिळा होतो. हे सगळं सोपं होतं. त्यामुळे मजबूत सरकार असेल तर मजबूत निर्णय घेता येतात, म्हणून ते अजितदादांना घेतलं होतं. दुसरं, मी नेहमीच राजकीय विश्लेषण मांडतो की राष्ट्रवादी काँग्रेस हे एक बटाट्याचं पोत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नावाने बांधलं आहे, पण त्यातला बटाटा आपला आपला स्वतंत्र आहे. अंकुश टोपे, राजेश टोपे, राजाराम बापू पाटील, जयंत पाटील, हे भुजबळ, ते पिढ्यानपिढ्या त्यांच्या त्या विधानसभा बांधलेल्या आहेत. म्हणजे त्या बटाट्यालाच कोंब येतात. त्यामुळे तिथे असं असतं की पोत्यातल्या पोत्यात तिथे वोट ट्रान्सफर साठी आम्ही त्यांना घेतलंच नाही. मजबूत सरकार, त्यातून विकास आणि एकत्र काम केल्यानंतर हळूहळू होतच गीता. बरं, तुम्ही रणनीतिकारांमधले एक आहात भाजपचे. मायक्रो मॅनेजमेंट ऑफ वोट्स म्हणजे नेमकं काय मला सांगा. मुस्लिम आणि दलित मतांचं मायक्रो मॅनेजमेंट ऑफ वोट्स भाजप कसं करेल? नाही, मुळात आता उदाहरण घ्या की लाडकी बहीण योजना, याचे जे लाभार्थी आहेत, शेतकरी शून्य बिल आलं, याचे जे लाभार्थी आहेत ते कुठलेही मुस्लिम असतील, दलित असतील, मराठा असतील, कोणी असतील, या सगळ्यांपर्यंत पोहोचणं. आणि तुम्हाला एकनाथ शिंदेने, देवेंद्र फडणवीसांनी, अजितदादांनी हे 1500 रुपये तुमच्या खात्यात दिले आहेत कि दीदी आपको क्या लगता है, इसके लिए आपको नहीं लगता कि आपने देना चाहिए वोट? परिणाम होतोय. हे जाऊन डायरेक्ट इमोशनल अपील करणं, कुठल्याही माता भगिनीच्या खात्यात 1500 रुपये येणं ही मोठी गोष्ट नाही, ही चांगली गोष्ट आहे. महिलांना पैसे मिळत आहेत, त्यांना आत्मनिर्भर होता येतं, हे सगळं मान्य आहे. पण ह्याचा थोडा तरी आपण एक गंभीरपणे जर विचार केला, 46,000 कोटी रुपयाचा बोजा तिजोरीवर दरवर्षी येणार. आता तुम्ही सांगता की नाही आम्ही 2 ने 3,000 देऊ, म्हणजे हा 1 लाख कोटीचा बोजा दरवर्षी येणार असेल. राज्यात डोक्यावर 7 लाख कोटीचं कर्ज आहे. अशा परिस्थितीमध्ये हे असे पैसे वाटणं आणि फुकट देणं, मोदीजी सुद्धा म्हणाले होते असे रेवड्या वाटून काही होत नाही. मग कशासाठी? फक्त मतांसाठी, सत्ता मिळवण्यासाठी? असं आहे की आम्ही राजकारणामध्ये पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट आणि पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट याचं आम्ही प्रॉपर ब्लेंडिंग केलं आहे. म्हणजे कोस्टल रोड आहे, हायवेज आहेत, इरिगेशन आहे, हे चांगल्या, म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ज्यावेळी अटलजीने आणली, मला असं वाटलं की फक्त रस्ता होतो आहे, पण रस्ता नाही झाला. तो रस्ता झाल्यामुळे त्या गावातली मुलं शाळेत शिकायला जायला लागली STने. त्या गावातलं सिरियस पेशंट हॉस्पिटलला पोचल्यामुळे जीव वाचला. त्या गावातल्या शेतकऱ्यांचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये जायला मिळालं. हे जे पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वगैरे वगैरे आहे, हे आम्ही चांगल्या प्रकारे एका करतो. त्याचवेळी पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट जो आहे की या राज्यातल्या माता भगिनीला स्वतःचा एक अभिमानाची गोष्ट, तिला वाटलं तिच्या भाच्याला, तिच्या आईला, तिच्या बहिणीला, कोणाला काही घ्यायचं आहे 200 रुपयाला, तर तिला ते नसतात. तिला कुटुंबाला कॉन्ट्रीब्यूट करायचं. हा शेवटी मायबाप सरकारला प्रत्येकाचा विचार करणं. नाही, दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे ना, लोकांना रोजगार नाही. तर गावात तुम्ही जाऊन बघा, पारावर तरुण पोरांची टोळी बसलेली असते, त्यांच्या हाताला काम नाही. त्यांच्या हाताला काम दिलं, आज चांगल्या महिलांना, ज्या महिलांना काही ना काहीतरी कलागुण आहेत त्यांच्यात, त्याच्यासाठी त्यांना मदत केली, त्याला कोणी विरोध केलाय? पण ते करतो फुकट पैसे वाटण्यामुळे सरकार कसं चालेल? काँग्रेसने 3,000 कोटी घोषित, म्हणून आपण केलं का? आम्ही तर आधी केले आणि आम्ही द्यायला चालू केलं. काँग्रेस तो घोषित करतं पण देत नाही. त्याच्यावरही त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. हा कर्नाटकचा आणि हिमाचल प्रदेशचा आम्ही खरं ते सांगितलं. त्यांनी कालच इलेक्शन कमिशनकडे येऊ दे ना, आम्ही खोटं काय बोललो.
त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं की आम्ही देणार नाही, ते आम्ही लोकांसमोर पण आणलं. आजच डी.के. शिवकुमारांची पत्रकार परिषद झाली याच मुद्द्यावर. हो. असं काहीच झालेलं नाहीये. त्यांनी मोठा प्रचार करतात. त्यांनी घोषणा केलेल्या आहेत. पण त्या सुरू आहेत त्यांच्या, त्या स्कीम सुरू आहेत आमच्या. मी ऑथेंटिक ती सगळी माहिती मी गोळा केली, मला माहिती आहे ना. तिथल्या महिलांनी काय त्यांनी काहीतरी मिळणार म्हणून कर्जावर घेतलं आणि जप्ते आले त्यांच्या सगळ्या आता साहित्यावर. विनोदजी, आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊ. मला एक थोडं अस्वस्थ करणारा प्रश्न आहे की ज्या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार सध्या सुरू आहे, सदाभाऊ खोत काहीतरी बोलतात, ते अत्यंत घाणेरडं बोलले. ते त्याच्यानंतर त्याला उत्तर देणारे सुद्धा संजय राऊत असो, आशिष शेलार असो, नितेश राणे असो किंवा अजून कोणी असो, कुत्रा काय, टॉमी काय, कुठे घेऊन चाललो, ही प्रचाराची पातळी आपल्याला अपेक्षित आहे का? का करतोय आपण हे? पूर्ण सदा कोण जबाबदार आहे ह्याला? हे मला वाटतं की महाराष्ट्रातलं राजकारण जे खराब झालं मी म्हणतो ना, ते हेच आहे. हे तुम्ही मान्य करताय? हो हो, गडबड झालंय, खराब झालं. घडून जाय. मला आठवतं मी विरोधी पक्षनेता म्हणून विलासराव देशमुख, अजितदादा, सुनील तटकरे एवढी टीका, कडाडून टीका करायचो. पण लंच ब्रेकमध्ये विलासरावांची चिठ्ठी यायची की विनोदजी घरून डबा आला, येता का? आणि मी जायचो जेवायला. सुनील तटकरे माझ्या केबिनला जेवायला यायचे. म्हणजे आमचा मुद्द्यावर वाद होता. व्यक्तिगत संबंध आमचे कधीच खराब झाले नव्हते. जे गेल्या 19च्या गद्दारीनंतर हे झालंय महाराष्ट्राचं राजकारण. अगोदर मी 14 पासून नाही 2000 नाही 14 नंतर म्हणतो. नाही प्रत्येक गोष्ट आपण गद्दारीकडे नेणं आणि नाहीये का? माझा मुद्दा नाहीये का? नाही. म्हणून हे असं बोलू द्यायचं का? चुकीचं आहे. मग हे पुढे थांबवायचं सदाभाऊ खोत नाही. तुम्ही सगळे फोन ज्येष्ठ केला नेते तुम्ही? आहात. गेला फोन. हा. सदाभाऊ शरद पवार आपल्या राज्यातले सिनियर नेते आहेत. त्यांच्या मुद्द्यावर काही बोला, पण राजकीय प्रचार या पातीला नेऊ नका. त्यामुळे सगळ्या प्राण्यांची नावं घेऊन झाली आता महाराष्ट्रात, काही उरलंच नाही. शेवटचा प्रश्न. हे या म्हटलं छत्रपती शिवरायांच्या, शाहू फुले नाही, आमची आंबेडकरच्या अपेक्षा हीच महाराष्ट्राला आहे की तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यावेळी मी लोकांना लगेच समज दिली पाहिजे, लगेच थांबवलं पाहिजे. लगेच त्या दिवशी लगेच बोललोय मी. सर, शेवटचा प्रश्न विचारतोय, पुन्हा विचारतोय. निकालानंतर भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतो का? आणि तशी परिस्थिती येईल तर भाजप स्वतःचा मुख्यमंत्री देईलच का महायुतीमध्ये? आज असं ठरलंय की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणूक लढते. मुख्यमंत्री कोण हे निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकत्र बसून ठरवायचं. ते आज याविषयी काही सांगता येईल. म्हणजे मोदी शहा जे काही निर्णय घेतील तो एकनाथ शिंदेनाही मान्य असेल, अजित पवारांनाही मान्य असेल, देवेंद्र फडणवीस आणि भाजपलाही मान्य असेल. एकनाथ शिंदे, अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्व बसून मिळून चर्चा करून त्यावेळेच्या राजकीय सामाजिक स्थितीवर निर्णय घेतील. आणि जर का विरोधी पक्ष नेतेपद घ्यायचं झालं महायुतीकडे तर मग अशी वेळ येणारच नाही. ठीक आहे, याच नोटवरती Confidence. थांबूया. Great. यस, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि ही मुलाखत दिली. धन्यवाद. थँक्यू.